तर बाद म्हणा सारखर टीम कडवाडी सारखर टीम इथे आपला सत्कार देखील केला जाईल. तर विनंती करतो आपण यायचं आहे. त्याचबरोबर पाहता आपण अभिमन्यू जाधव सर आपला देखील इथे सन्मान केला जाईल. कारण की आपल्याच विभागातील एक पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं अभिमन्यू जाधव सर आणि त्यांचा देखील इथं शुभ सन्मान आपण करणार आहोत. चला कडवाडी सारखा संघ आपला शुभ सन्मान केला जाईल. इथे यायचा आहे तर मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहिला चेंडू भिरकावून दिलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक परंतु काय घडते मैदानाच्या आतमध्ये हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये काय घडले फटका जरूर आला होता परंतु हिट विकेटच्या शोधामध्ये सापडला गेला. टायमर देखील लावला गेलाय. आता आपण पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला 9:49 पडला गेलाय. म्हणजे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिला पूर्वार्ध समाप्त करण्याचा राहील. टीम क्षेत्ररक्षण करणारी सलामीर जोडे आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये पहिल्या चेंडूवरतीच फटका जरूर आला होता परंतु त्या फटक्याचे चटके सोसावे लागतील. ते म्हणजे टीम A1 एकविरा संघाला. गोलंदाजी मार्कवर देखील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश देवरे आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आता सलामीर जोडीला जरूर फोडलं गेलं. त्यानंतर पाहता आपण नामदेव आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कोणता कारनामा करणार. परंतु म्हणतात घर फिरलं की घराचे वासे फिरतात अशी परिस्थिती झाली की काय. फटका जरूर आला होता परंतु हिट विकेट पाहायला मिळाली. इथे आखूड टप्प्याचा चेंडू पाहता आपण नाकासमोर गुदगुल्या करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. उमेश यांचा वन बाउन्सचा देखील इशारा देण्यात आला. तर पाहता आपण उमेश देवरे आपल्याला नेव्ही मध्ये पाहायला मिळतात. तिथे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता क्रिकेटच्या या खेळामध्ये देखील आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आज गावासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणता हाय का हे दोन्ही पण पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला राईट मोर द विकेट. इथे खोलवर चेंडू होता तिथे रनआउटचा धोका नाही होणार. इनफिल्ड मध्ये सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे मिळते ती म्हणजे एक धाव. मित्र म्हणे श्री गणेशा झाला टीम आपल्याला श्री गणेशा झाला गेला तो म्हणजे टीम A1 एकविरा संघाचा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते उमेश देवरे यांचा. इथे चेंडू जवळ समोरच्या बाजूला मारला गेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाब्याचा मानस नाही होणार. एकाच धाब्यावरती थांबावं लागतंय आणि ती धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला गेल. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच्या या पावप्लेच्या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू सातत्याने यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला गेला उमेश देवरे खेळाडूचा आणि पहिलं षटक पाहता क्षणी संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समतेनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 1-3च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला कडवाडी सारखं संघ किरण जाधव सर आपण यायचा आपला शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आम्हा सातारकरांना अभिमान वाटावा अभिमन्यू जाधव सर आपण देखील यायचं आहे. आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये चंद्रकांतची देवरे एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला पाहायला मिळते एक क्रिकेटच्या खेळाला वयाची मर्यादा नाही. आज तेच
वय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते चंद्रकांतजी देवरे यांच्या माध्यमातून पहिला चेंडू बाउन्स अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळाला. तिथे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला. प्रत्येक लोटेकर आपल्याला पाहायला मिळतात. तिथे पाहतो आपण एका धावेचं रूपांतर सहजरित्या 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावा जरूर आल्या गेल्यात, परंतु वाहवा करावी लागेल. वयाची 40+ गाठली गेली, परंतु क्रिकेटवरचं प्रेम देखील आज कशासाठी? फक्त माझ्या गावासाठी. अर्थात चंद्रकांतजी देवरे सर आपल्याला पाहायला मिळतात. हे आहे क्रिकेट आणि आज तेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे आकोटाप्पाचा चेंडू, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू जाईल ना बाबू ना सोना ना मुन्ना. गेम गई सीमारेखा बाहेर. टुन्ना टुन्ना येतील 4 धावा. चौकार आला गेलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला सोमनाथ कदम च्या बाड मध्ये. 1 कदम स्वच्छता की ओर, परंतु आता 1 कदम धावा च्या बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळते. आता इथून धावा येणे गरजेचं राहील, कारण की दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि या षटकामध्ये चंद्रकांत देवरे सर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला? आता क्षेत्ररक्षण विखुरलेला आपल्याला पाहायला मिळतात. 38च्या बाहेर 5 प्लेस. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील? इथे खोलवर पद्धतीचा चेंडू जसा आला तसा फेकून दिला आणि तिथे प्रतीक आहे, म्हणजे चुकी होणार नाही. या टीमचा जबरदस्तीचा चित्ता मैदानाच्या आतमध्ये झडप घातली गेली आणि मैदानात प्रत्युत्तर देण्यात आलं. सोमनाथ कदमला दाखवला पवेलियनचा रस्ता. सोमनाथला परतावं लागले. 1 चौकार जरूर आलाय, परंतु त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलं गेलं. आता मॅच धावगतीवरती जाणार आहोत आपण. 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. 9 या धावसंख्येवरती आपल्याला सलग पाहता आपण 2 धक्के लागले गेले, ते म्हणजे A1 AQ या टीम्सला. 8वावा लागेल आपला मागील हंगाम. 8वावा लागेल आपल्या गावची अस्मिता. मित्रमंडळींना करावी लागेल प्रतिष्ठा. आता तो खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल का या टीमचा बेस्ट फिनिशर मैदानाच्या आतमध्ये? अर्थात छोटा पाकेट बडा धमाका अनिकेतजी कदम. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न राहिला गेला. तिथे इनफिल्ड मध्ये फेकी होणार. तत्पूर्वी पाहतो आपण भाग मिळेल का भाग, ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पाहतो आपण ही 1 धाव घेतली गेली. एका धावेने धावसंख्या पाहतो आपण खऱ्या अर्थानं 10च्या घरामध्ये. खऱ्या अर्थानं आम्ही ज्या व्यक्तिमत्वाची सातत्याने वाट पाहत असतो, कोणती स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये हे व्यक्तिमत्व असतंच. फक्त असतं नाही, ते व्यक्तिमत्वानं आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडलं गेलं. अर्थातच कातवडी बुद्रुक गावाचा मान सन्मान अभिमान या सातारा ग्रामीण क्रिकेटचा असा खेळाडू, अर्थात ज्याने क्रिकेट खेळणारे आलेत, क्रिकेट गाजवणारे आलेत, परंतु क्रिकेट वरचं प्रेम अद्यापही संपणार नाही असं व्यक्तिमत्व अर्थातच कातवडी बुद्रुक गावचे आपल्याला उद्योजक पाहायला मिळतात. लक्ष्मण देवरे साहेबांचं देखील आगमन झालंय. शुभ वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. इथे फटका जरूर आलाय आणि फटका जाईल मैदानाच्या बाहेर आणि मान्यवरांचं देखील शुभ आगमन केलं गेलं आणि मैदानाच्या बाहेर देखील चौकार आला गेला. तेव्हा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. आपण कडवाडी सारखं संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालात, या स्पर्धेची शोभा वाढवली, यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक आपण जाताना पाहायला मिळते एकंदरीत 15च्या घरामध्ये. तर आता आपण तिथे शुभ सन्मान केला जातोय. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते, कृष्णा देवरे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. ग्रामस्थ मंडळ देवड आज आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळते, परंतु त्याचबरोबर अभिमन्यू जाधव सर देखील आज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. कारण की पोलीस दल म्हटलं गेलं तर एक जबाबदारी असते. आपला घर प्रपंच सांभाळून देखील देशाची सेवा करण्याचं भाग्य ज्या क्रिकेट प्रेमीला लाभलं गेलं, अर्थातच तो सुपुत्र कडवाडी सारखळ गावाचा, तो सुपुत्र सातारा जिल्ह्याचा, आणि त्या सुपुत्राचा देखील आम्ही इथे सन्मान करणार आहोत. अर्थातच सर अभिमन्यू जाधव सरांचा.
नक्कीच सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, या उक्तीप्रमाणे कार्यरत असणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा त्या शुभ सन्मान केला जातोय. म्हणजे आज प्रत्येक खेळाडूचा सन्मान देखील केला जाईल आणि प्रत्येक गावाचा सन्मान देखील केला जाईल. परंतु त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूचा नव्हे तर सातारा जिल्ह्यातील रणरागिणींचा देखील सन्मान केला जाईल. इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय. फिरकी अस्त्र चालवलं होतं परंतु इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मित्र म्हणेन अनिकेतजी कदम यांना समजला नसावा चेंडू की चेंडू कोणत्या पद्धतीचा होता. इथे पुन्हा एकदा बाळ जोरकस फिरवली होती परंतु इथे रनआउटचा धोका होणार का होईल हरकत नाही. डायरेक्ट हिटचा मानस होता परंतु इथे डायरेक्ट हिट झाला नाही. इथे चेंडू आला गेलाय डॉट. एकंदरीत एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. ही धावून घेतलेली धाव, इथे धावांची चोरी केली, धावांची लयलूट केली परंतु या धावा बनल्या जातील का. इथे काय गोलंदाजी. रनआउटचा धोका जरूर होणार. राम देवरे सरांची फिरकी जादू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकूण संघाच्या खेळाडूंना मित्र म्हणे समजत नसावी. अर्थातच इथे डॉट चेंडू आलाय. विकेट देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अरे मंजिले मिली ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे दोस्त, फिलहाल वक्त को मरहम मनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी, फिलहाल इथे जिंदगी से लढना सीख लो. इथे लढावं लागेल, पडावं लागेल, खेळावं लागेल आणि पुन्हा एकदा दोन हात करावे लागतील. धावसंख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे लोअर फुलटाच होता. समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक तैनात केला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मानस नाही होणार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्या जाताना पाहायला मिळते 16च्या घरामध्ये, 17च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा कोणत्या संघाला खतरा लागणार. इथे काय फिरकी अस्त्र मैदानाच्या आतमध्ये परंतु इनफिल्ड मध्ये केली चुकी, त्याचा दुजोरा अर्थातच तुम्हाला दिली गेली एक धाव. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि हे देखील षटक पाहता पण तिसरं षटक समाप्त झालं आणि धावा फक्त 18च्या घरामध्ये. म्हणजे 6.00च्या सरासरीने धावा फक्त 18 धावा. परंतु पहिलं सेशन पाहिलं ना, उद्घाटनीय सामना 47 धावा बनवल्या होत्या परंतु पारंबे टीमने त्या धावा सहजरित्या बनवल्या गेल्या. म्हणजे आता खेळपट्टी तापताना आपल्याला पाहायला मिळते परंतु इथून पुढे कोणता खेळ केला जाईल. शेवटचा षटक कोणाच्या नावावरती, अर्थातच गोलंदाज प्रणीत चिकणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू राईट मोर द विकेट्स. इथे फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेख आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. इथे चेंडू आला डॉट. काय फटकेबाजी करावी लागेल. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावून घेतलेली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा मानस झाला गेला प्रणीत चिकणे यांच्या माध्यमातून परंतु ते चेंडू अडवला गेला आणि तिथे मिळते एकच धाव. एकंदरीत धावसंख्या 19च्या घरामध्ये. लाखात भारी आमची 19 फेब्रुवारी. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत खऱ्या अर्थानं बात आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती देखील आपल्याला येणाऱ्या याच महिन्यामध्ये पाहायला मिळेल. अर्थातच लाखात भारी आमची 19 फेब्रुवारी. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील प्रणीत चिकणे या खेळाडूचा. इथे फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार केला गेला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. पंचाचा इशारा येण्याची वाट पाहतो. आलाय चौकार. संघर्षाचा शंकनाक करणारा चौकार आला बॅट्समनच्या माध्यमातून. ते धक्के दिले ते म्हणजे टीमचे 21 या संघाला. नवीन बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळते अनिकेत कदम, त्यांच्या बॅट मधून आलाय चौकार. धावगती आता भरताना पाहायला मिळते 23. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चतुराई गोलंदाजाची कमाल याने यष्टी रक्षकाची धमाल. हे गणिती सूत्र जुळून आलं आणि ओईटी आउटचा इशारा देण्यात आला. अजूनही ते धक्का लागला तो म्हणजे टीम A1 21 संघाला. एखादा पत्त्यांचा बंगला ज्या प्रकारे हवेच्या झुळकेने कोसळा आला
तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये A1 AQ या टीमच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. 23 धावसंख्येवरती अजून एक धक्का लागला. आता इथून पुढे कशी कामगिरी करणार. या षटकातील शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 2 चेंडू. त्यानंतर बाद आपण जांभूळमुरे आणि लोटेकर कातवडी दोन्ही संघ टीमच्या कर्णधारांना आम्ही इन्व्हाइट करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपला टॉस देखील केला जाईल. इथे पाहतो आपण पंचांच्या माध्यमातून लेग बाईटचा इशाराने येतोय चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात एकंदरीत. नशिबाचा मित्र म्हणेन चौकार आलाय की काय. नशीब जरूर पाहते A1 AQ संघाच्या माध्यमातून आतापर्यंत राहिले गेले, परंतु इथून पुढे कशी कामगिरी केली जाईल. परंतु नशिबावरती अवलंबून थांबावं लागणार नाही, तुम्हाला प्रयत्नवादी बनावं लागेल. पुढचा चेंडू. इथे फुल टॉस चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु तिथे मी ते फक्त धावून काढलेली एकच धाव. पाहता आपण पहिला सेशन देखील आपल्याला समाप्त होण्याच्या मार्गावर देखील आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील पाहता आपण शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत धावसंख्या आपल्याला 28च्या घरामध्ये. या चेंडूवरती जर मोठा प्रहार आला तर फायटिंग टोटल नक्कीच केला जाईल. 28 धावा. इथे डान्सिंग काम खेळण्याचा प्रयत्न झाला गेला, प्रयत्न राहिला पुरा आणि पहिला सेशन देखील पूर्ण झाला मित्रांनो. आणि पहिल्या सेशन नंतर धावगती बनवली गेली ती म्हणजे A1 AQ या संघानं 28 आणि 29 धावाचा छोटासा आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजे टीम कातवडी बुद्रुक टीम समोर. चला यानंतरची मॅच लोटेकर कातवडी आणि त्यांना 2 हात करताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. टीम जांभूळमध्ये प्रेझेंटेशन मध्ये टॉस केला जाईल. अर्थात प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतील. कोण तर बात आपण याच ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळते दैवड गावचं सन्मान्य अतिथी विठ्ठलजी देवरे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच आम्ही टॉस करणार आहोत. 30चं टार्गेट असेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस देखील केला जातोय. या खऱ्या अर्थानं दैवड मित्रमंडळाचे अध्यक्ष विठ्ठलजी देवरे साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस केला जाईल. चला यश आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नक्कीच आम्ही टॉस करणार आहोत. चला यश इकडे या. तर टॉस एका बाजूला दैवड आणि दुसऱ्या बाजूला रॉयल क्रिकेट क्लब दैवड असा कॉल असेल. रॉयल क्रिकेट कॉल कोणता संघ करणार. JCC जांभूळमुरे कॉल करेल. रॉयल असा कॉल केला गेला आणि टॉस लागला गेला अर्थातच टीम लोटेकरवाडी. तर बाद आपण टॉस जिंकला गेलाय. पहिला निर्णय काय असेल. बॉलिंग घ्यायचा. क्षेत्ररक्षण करणार आहोत. मॅच पाहतो आपण पहिल्या मॅच पासून अक्षरशः सामना आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय, परंतु आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरची टीम आपल्याला पाहायला मिळते जांभूळमुरे टीम, एक भली मोठी टीम. या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40च्या आतमध्ये. एक आपुलकीचा प्रश्न असेल. आपल्याला आयोजन पाहायला मिळते, त्या आयोजनाबद्दल काय म्हणाल. चांगलंच आहे एकदम. मैदान बी एकदम मस्त आहे. मैदान बी एकदम व्यवस्थित आहे, चांगले आहे आणि आम्ही जेवढं बी प्रयत्न करीन की जिंकायचा. थँक्यू सो मच यश. टॉस महत्वाचा होता का. नक्कीच टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं. आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता तुम्हाला नाण्याच्या विपरीत करायचं आहे म्हणजे बॅटिंग करायची आहे. किती धावांचा मानस असेल. जास्तीत जास्त आम्ही 50-60च्या वर जास्तीत जास्त रना मारण्याचा प्रयत्न करू. कसं 360 ग्राउंड आहे त्यामुळे जास्तीत जास्त धावा आम्ही मारूच. आणि एक आपुलकीचा प्रश्न असेल. आयोजन कसं वाटतं. एखाद्या प्रीमियर लीगचं कसं उद्घाटन असतं त्या प्रकारचं आपल्याला ट्रॉफीचं अनावरण पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यात आपला पोवी नाका फेमस आहे. या पोवी नाकावरची छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कलाकृती आज इथे उभारली गेली, त्याबद्दल काय म्हणाल. रॉयल क्रिकेट क्लब यांनी जे आयोजन केले त्या त्यांच्या नावाप्रमाणेच केले. रॉयल असं आयोजन केले त्यांनी. 360 मैदान उपलब्ध करून दिले. ग्राउंड सुद्धा खूप चांगला आहे. त्याचप्रमाणे यांचं आयोजन प्रत्येक वर्षी चांगलंच असतं.
थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं रॉयल क्रिकेट म्हटलं गेलं तर रॉयल कारभार, राजासारखा कारभार, आणि आज कारभार करून दाखवला गेला. अर्थातच रॉयल क्रिकेट क्लब तळवड्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. पाहतो आपण 30 धावांचा छोटासा डोंगर उभारण्यासाठी आणि या धावा चेस करण्यासाठी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी टापरत टुपरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला या टीमचा खलनायक अर्थातच कॅप्टन रामदेवरे सर, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील हर्ष केरेकर. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर विलास कदम. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या 30 धावा रोखल्या जातील की या धावा बनल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं राहील. कारण की छोटंसं आव्हान एक भलं मोठं आव्हान देऊन जातं. छोटासा धावा कधीतरी संघर्ष करायला लागतो, परंतु नावाप्रमाणे A1 क्वालिटीचं क्रिकेट खेळावं लागेल. अर्थात टीम A1 एकवी या संघाला. गोलंदाजी मार्कवर विलास कदम यांचा पहिला चेंडू. इथे फुल टॉस चेंडू, रिवर्सचा फटका. चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कटचाय. येतोय चौकार. 4 धावा आल्या गेल्यात. रामदेवरेंच्या पहिला रिवर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 30 धावा रोखल्या जातील का? रोखायला हरकत नाही, परंतु दुसऱ्या बाजूने धाव्या बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का? बनायला देखील हरकत नाही, कारण की जर तरला क्रिकेट नाही, परंतु जर तर शिवाय देखील क्रिकेट नाही. हेच क्रिकेट आज रायगडच्या भूमीवरती आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न झाला गेला, परंतु इथं पंचांचे दोन्ही आज समांतर. धाव मिळेल अमांतर. धावेचं झालं एका धावेमध्ये रूपांतर. एक धाव मिळली जाते. एका धावेने धावसंख्या आपल्याला 5च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूच्या पाठीमागे 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहता पण सुसज्ज असं व्यासपीठ. मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन केलंय ग्रामस्थ मंडळ वडगावानं. पुन्हा एकदा पाहतो आपण अजून एक बॅक टू बॅक दुसरा इनरो. चौकार आलाय रामदेवरेंच्या बाड मधून. धावसंख्या 9च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. विलासला जे काम करायचं होतं ते काम करताना अद्याप अजून आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण की 2 चेंडूंच्या पाठीमागे 2 चौकार आलेत. ही धोक्याची घंटा असेल ती म्हणजे A1 टीम्सला. इथे या चेंडूंची अपेक्षा आहे. हे चेंडू महत्वाचे असतील. तुम्हाला मी तर म्हणेन हा सामना जिंकायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि विकेट देखील कॅरी कराव्या लागतील आणि झेल देखील पकडावेच लागतील. हे गणिती सूत्र तुम्हाला क्रिकेटचा अंगीकार करणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू इथे फटका जरूर आला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. पहिला दे धक्का, इरादा बक्का. रामदेवरे सर बॅक टू डग आउट. अनिकेतच्या माध्यमातून सुरेख झेल घेण्यात आला. मी तर म्हणे या टीमचा बॅकबॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय का? हो, आला गेलाय. अर्थातच नाव देखील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल देवरे. बडे मैया तो बडे मैया, छोटे मैया सुभान अल्लाह आपल्याला पाहायला मिळते. रामदेवरे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच अमोल देवरे मैदानाच्या आतमध्ये. एक भाऊ मैदानाच्या बाहेर तर दुसरा गावाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल देवरे सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच इथून सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळते का? होय, पाहायला मिळालंय, परंतु आता ते ट्विस्ट कोणत्या प्रकारचं राहील? विकेट जरूर मिळली. ज्या विकेटसाठी ट्रॅप रचला होता तो विकेट जरूर आलाय, परंतु आता इथून कमबॅक केलं जाईल का टीम A1 एकयू टीमच्या माध्यमातून? चला, जास्त वेळ घ्यायचा नाही, टाइम लावला गेलाय.
पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो राईट मोड विकेट. इथे फटका समोरच्या बाजूला सेफ फटका आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तिथे अजित कदम आहेत म्हणजे करणार नाही चुकी. या टीमचा मित्र म्हणेन हरीण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, नाव त्याचं अजित कदम. या सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक चपळतेचा चिता, ज्याच्यावर ते प्रीमियर लीग मध्ये भरपूर बोली लागली जाते, ती म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी तोच अजित कदम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा पाहतो बॅटचा फ्लो जरूर घेतला होता, इनरेज घेतली गेली, मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे स्क्वेअर वरती चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय. तत्पूर्वी या काढलेल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत पहिला षटक समाप्त झाला मंडळी. पहिल्या षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 1-12च्या घरामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढील मॅच कोणत्या पद्धतीचं राहील, ही मॅच आपल्याला 30 धावा देऊन गेली, परंतु पहिल्या मॅच मध्ये 47 धावा, त्याच्यानंतरची ही मॅच लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु मॅच लो स्कोरिंग असल्या तरी चालतील, परंतु तुमच्यामध्ये ती धमक आणि चमक देखील असणं गरजेचं राहील. 12 धावा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्ती. आता गोलंदाजी मार्कर अर्थातच या टीमचा यॉर्कर स्पेशालिस्ट बुम 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 बुमरा मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय, अर्थातच वैभव कदम. वैभव म्हणजे आनंद. आता आनंद मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल का? येणारे चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे असतील 18, म्हणजे बॉल गणित समीकरण आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. वैभव वीर आज कोणासाठी थांबणार नाही, कारण की आयोजन तेवढं आपल्याला पाहायला मिळते. खर्च आहे तिथं चर्चा होणारच, म्हणजे ती चर्चा देखील आम्ही करणार आहोत. चला मॅच लावतो पुन्हा एकदा सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण अमोल देवरे, नॉन सायकलला हर्ष केरेकर पाहायला मिळतील. पहिला चेंडू घेऊन वैभव कदम राऊंड द विकेटनं उजव्या हाताचा मारा करताना. इथे पहिला चेंडू, एलिव्हेशनची कमतरता, झेल महत्वाचा असेल आणि होय अजून एक पाहतो आपण. हे झालं कसं, ना एकादशी ना अनंत चतुर्दशी. हा पहा 1.5 दिवसाचा गणपती जसा आला तसा मैदानाच्या बाहेर गेला. अमोल देवरे बॅक टू डग आउट. आता मैदानावरती मित्र म्हणे कमबॅक केला की काय. वैभवचा पहिला चेंडू मित्र म्हणे खराब होता, त्याचा भरपूर समाचार घ्यायचा होता, परंतु एलिव्हेशनची कमतरता आणि त्याच्यावरती आलेला मोठा प्रहार. परंतु मित्र म्हणेन त्या फटक्यामागे ताकद पाहायला मिळाली नाही आणि तिथे चेंडू विकेट देऊन बसला. म्हणजे नशीब मित्र म्हणेन A1 21 संघाच्या माध्यमातून आहे, नशीब जरूर आहे, परंतु इथून प्रयत्नवादी राहावे लागेल. 12 या धावसंख्येवरती अजून एक धक्का लागला गेला. वैभवनं आनंद निर्माण करून दिलाय. पहिल्या चेंडूवरती घेतली विकेट. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते जितेंद्र केरेकर मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या नावात जीत तो जितेंद्र. इथे दिल स्कूपचा फटका, वा वा वा, सुपला शॉट खेळण्यात आला. या मॅच मध्ये पाहतो आपण जितेंद्रच्या बॅट मधून येतोय चौकार. काय फटका आला, सुपला शॉट साठी फेमस असलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फक्त बॅटचा फ्लो उघडला गेला आणि दर्शन दिलं गेलं ते म्हणजे सीमारेषे लगतच. धावगती आपल्याला पाहायला मिळते 16च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. जितेंद्र पहिल्या चेंडूवरती आला चौकार. आता कमबॅक करावा लागेल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वैभव कदम. इथे हलक्यातून स्लॅश करण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका होईल का होईल हरकत नाही, परंतु लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. इथे चेंडू येतोय, ती म्हणजे एक धाव दिली गेली, स्ट्राईक रोटेट झाली गेली. आता हर्ष केरेकर याची जबाबदारी देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली गेली. धाव गिनती 17च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. 17 हा अशी बाकडा ठरेल का तो म्हणजे टीम लूट कातवडी बुद्रुकसाठी. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे समोरच्या बाजूने मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत पळताना एका धावेचं रूपांतर फक्त एका धावेमध्ये होणार. एका धावेवरती समाधान मानावं लागते ते म्हणजे कातवडी बुद्रुक टीमला. जम्याची बाजू असेल ती म्हणजे सलामीर फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. म्हणजे आता मिडल ऑर्डरला इथून जबाबदारी स्वीकारावी लागेल. मित्र म्हणे क्रिकेटमधली ऑल फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागेल आणि ते 2 हात करावेच लागतील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. वैभव इथे दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला. गल्ली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण 38 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. राकेश होते तिथे, त्याच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकंदरीत पाहता पण 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, त्यानंतर केलेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 5 चेंडूच्या पाठीमागे फक्त 7 धावा दिल्या, म्हणजे याला म्हटलं जातं कमबॅक. ते कमबॅक केलं ते म्हणजे वैभवनं. परंतु आता शेवटचा चेंडू स्ट्राईकला हर्ष केरेकर. इथे फटका जरूर आलाय. इट्स आउट ऑफ द पार. खरपूर समाचार घेतला शेवटच्या चेंडूवरती. हर्ष केरेकर ऑन फायर. षटकार आला गेला शेवटच्या चेंडूवरती. मित्र म्हणे सामन्याचं भवितव्य उधळून काढणारा षटकार खेचला गेला. नाव त्याचं हर्ष केरेकर. सामन्याची मित्र म्हणे हवा काढली की काय, होय काढली गेली. जसा षटकार आला टाळ्यांचा वर्षाव केला गेला कातवडी बुद्रुक टीमच्या माध्यमातून आणि तोच वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. आता समीकरण 12 चेंडू 5 धावा. सामन्याची हवा काढली गेली हर्ष केरेकरच्या माध्यमातून. परंतु जितेंद्रची देखील हवा करावी लागेल. तो फटका आठवावा लागेल. दिलशान स्टाईलने खेचलेला फटका अर्थात दिल स्कूप. त्या फटक्यापासून वळण निर्माण झालं आनंदाचं आणि ते वळण आता षटकारा देऊन बसला गेला. फक्त 5 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 5 धावा. इथून कमबॅक केला जाईल का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळते. शुभमचा पहिला चेंडू हलक्या हाताने ग्लास करण्याचा प्रयत्न झाला गेला. 38 मध्ये क्षेत्ररक्षक अडवणार फेकणार तत्पूर्वी पाहतो आपण 1च धाव पाहायला मिळते. आता फक्त 4 धावेची आवश्यकता. सामना फिनिश केला जाईल का दोन्ही स्टाईलनं? हर्ष केरेकरच्या बाड मधून पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही मित्रांनो. इथे संपर्क व्हायला लागेल कारण की मॅच तुमच्याकडे सहजरित्या जाईल या मॅच मध्ये. परंतु या षटकामध्ये जर का शुभमनं कमबॅक केलं तर नक्कीच धोक्याची घंटा असणार. 4 धावेची फक्त आवश्यकता आहे. ती मग येणारे चेंडू 10 धावा बनवाव्या लागतील. 4 लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहता आपण इनफिल्डला भेदलं गेलं. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक धावत पडणार. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं गेलं. सहजरित्या 2 धावा पूर्ण करण्यात आल्या आणि फक्त 2 धावेची आवश्यकता असेल ते म्हणजे टीम कातवडी बुद्रुक टीमला विजयाचं पहिलं पाऊल टाकावं लागेल या रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये. हे पहिलं पाऊल टाकण्यापेक्षा फक्त 2 धावा अपूर्ण राहतील. त्या 2 धावा या चेंडू मागे येतील की नाही? इथे पुन्हा एकदा हलक्यानं स्लॅश करण्याचा प्रयत्न परंतु तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये शुभम आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू देखील इथे डॉट. मित्र म्हणे ना पहिले बॅटिंग करत असताना धावा कमी पडले की काय, होय कमी पडल्या गेल्यात आणि देखील पूर्ण टीम्सला देखील माहित असेल की धावा कमी पडल्यात. जर का धावा 40+ असतात तर इथे नक्कीच सामना झुकला गेला असता. फाईट द्यावी लागली असती ती म्हणजे टीम एकीव्या टीम्सला. इथे फटका जरूर आला. तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात केला गेला. अजून एक धक्का लागतो तो म्हणजे टीम कातवडी बुद्रुक या संघाला. 28 धावा आपल्याला पाहायला मिळते. अजून एक धक्का लागला गेला. आता या 2 धावा पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय कोण? अर्थातच या सातारा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा चपळतेचा चीता अर्थातच कातवडी बुद्रुक टीमचा ऑलराऊंडर खेळाडू अर्थातच हरिण मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक लोटेकर मैदानाच्या आतमध्ये.
याच प्रतीकने याच मैदानावरती गेल्या हंगामामध्ये पाहतो आपण 2 वर्षापूर्वी विक्रम रचला गेला होता 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारून. परंतु आज त्याच प्रतीकला पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी विजयाच्या 2 धावा बनवायच्या आहेत. बनवल्या जातील का? विक्रम रचला जाईल का सामना फिनिश केला जाईल? इथे फटका जरूर आला समोरच्या बाजूने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानस होणार नाही. फक्त एका धावेची आवश्यकता असेल. आता येणारे चेंडू असतील 6 धावा बनवाव्या लागतील ते म्हणजे 1. शिवशक्ती केळवली टीमचं देखील आगमन झालं आहे या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील करूयात आपण. ग्रामस्थ मंडळ दहिवड आणि रॉयल क्रिकेट क्लब दहिवड तसेच नवतरुण क्रांती मंडळ दहिवड यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची रेलचेल देखील आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता विजयासाठी 1 धाव पूर्ण केली जाईल का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश कदम. पहिला चेंडू. इथे पहिला चेंडू कावून दिलाय. मैदानाच्या बाहेर आलाय. विजयाचा चौकार प्रतीकच्या बॅट मधून. बॅड लक टीम A1 एकयू संघ आणि पुढील सामन्यासाठी देवत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. अर्थात टीम कातवडी बुद्रुक टीमला आणि या टीमचा मॅन ऑफ द